राम राम मंडळी, तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेमध्ये अनपेक्षित असा एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे वैदेहीचं अपहरण झालेलं असताना पुष्पा काकींच्या सांगण्यावरून वैदेहीच्या बाबांनी एक वेगळाच कांगावा केलेला आहे। ते तर थेट माई साहेबांकडे पोहोचलेले आहेत न्याय मागायला। तुमच्या मुलानेच माझ्या मुलीचं अपहरण केलेलं आहे असा थेटच आरोप त्यांनी तेजावर केलेला असतो। त्यामुळे माई साहेब थंडरला बोलावून घेतात आणि तेज प्रताप कोठे आहे असे विचारल्यानंतर थंडरकडून तेजादा हा आपल्या फार्म हाऊसवर आहे असे उत्तर देतो। आता हे उत्तर ऐकताच लगेच वैदेहीचे बाबा म्हणतात, माझी मुलगी ही फार्म हाऊसवरच आहे, आपण आत्ताच्या आता तिकडे जाऊया। थंडर म्हणू लागतो की तेजादाचा याच्यामध्ये काही एक हात नाहीये माई साहेब। खरं तर याचा सूत्रधार तो पुढे काही बोलणार पुष्पा काकी मध्ये पडते आणि थंडरला गप्प करते। आपण काही यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही। ते म्हणतात ना त्यांची मुलगी फार्म हाऊसवर आहे, तर आपण सगळ्यांनी मिळून तिकडे जाऊया, काय खरं आहे ते समोर येईल आणि आपला तेज प्रताप कसा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे हे देखील सगळ्या लोकांना कळेल असे पुष्पा काकी म्हणत असतात। आता माईंकडे कोणताही मार्ग राहत नाही, त्या गाडी काढायला सांगतात आणि सगळेजण थेट फार्म हाऊसवर मोर्चा वळवितात। इकडे तेजाला शुद्ध आलेली असते, तो वैदेहीलाही शुद्धीवर आणतो। वैदेहीला डोळा लागलेला असतो, वैदेहीला जाग येत असते, हातात वास घेते आणि तेजाला धमकावू लागते, तुझ्या माणसाने दरवाजा बाहेरून बंद केलाय, तो अगोदर उघडायला सांग। तिचा पूर्णपणे गैरसमज झालेला असतो की तेजा तुझ्यावरती जबरदस्ती करत आहे, पण तेजा असं काही करत नसतो। तो दरवाजा उघडायला जाणार तेवढ्यात बाहेरूनच जालंधर मामाने दरवाजा पुढे ढकललेला असतो। तशात तेजाचा तोल जातो, तो वैदेहीच्या अंगावरती पडतो। दोघे जण तिथेच असणाऱ्या सोफ्यावरती जाऊन पडतात। जालिंदर मामा आत येतात, लाईट लावतात, तर बघतात तर काय तेजा वैदेहीच्या अंगावरती दोघं एकमेकांच्या जवळ। तसे घरामध्ये सगळेजण आलेले असतात, नको ते चित्र बघायला मिळतं। तेजा वैदेही एकत्र। वैदेहीच्या बाबांनी जो आरोप लावलेला असतो तो खरा झालेला असतो। तेजाचं जॅकेटही त्याच्या हातामध्ये असतं, वैदेहीचे कपडे फाटलेले असतात। आता नेमकं त्या खोलीत काय झालेलं आहे तेजा वैदेहीला माहित असतं, परंतु दिसणाऱ्यांचं चित्र मात्र काही वेगळंच असतं। दिसताना हे असंच दिसत असतं की तेजा वैदेहीवरती जबरदस्ती करत आहे। ते चित्र बघून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। माईंच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते। माईंसोबत सगळे प्रेसचे पत्रकार सुद्धा आलेले असतात, ते धडाधड फोटो काढायला सुरुवात करतात। आता ही एक थरारक बातमी झालेली असते। वैदेही रडू लागते, तर उद्याच्या येणाऱ्या 27 ऑगस्टच्या प्रोमो मध्ये आपल्याला असं दिसते की वैदेहीला जेव्हा विचारलं जातं की काय झालेलं आहे, तेव्हा वैदेही रडून सांगू लागते की तेजाने माझ्यावरती जबरदस्ती केलेली आहे। हे ऐकून तर आता तर सगळेच थक्क होतात। माईंना खूपच किळसवाणं वाटू लागतं। तेजा स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तेजाचं काही कोणी ऐकून घेत नाही। वैदेहीचे बाबा मोका साधतात आणि तेजालाच गप्प बसायला सांगतात। माझी मुलगी जर खोटं असतं तर असा तुझ्यावरती आरोप केलाच नसता। माझी मुलगी खराच आरोप तुझ्यावर करत आहे, तू तसा वागलाय म्हणूनच ती तसं बोलत आहे। माई साहेब काय तो न्याय निवाडा करा, माझ्या मुलीचं भवितव्य तुमच्या हातात आहे असे वैदेहीचे बाबा माईंना गळ घालतात, न्याय मागू लागतात। तेजा बाजू मांडण्यासाठी माईंच्या जवळ जातो, पण माईंना राग अनावर झालेला असतो। एकतर ती वैदेही त्यांना जराही आवडत नसते आणि तिच्यासोबत तेजा त्या काही एक बोलत नाही आणि धडधडीत तेजाचे एक कानाखाली मारून देतात। सगळे थक्क झालेले असतात। आता या गोष्टीचा काय परिणाम होईल पाहणे इंटरेस्टिंग असेल। मालिकेचे अपडेट करता मालिका रिपोर्ट या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।